आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. मध्ये मी राहुल वैवाळ. आज मी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज प्रशासनाच्या विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. अनेक आक्षेप इथल्या प्रशासकीय यंत्रणेच्या संदर्भात मनसेने केलेले. यापूर्वीही मागच्या अनेक दिवसांपासून विविध प्रश्नांवर त्यांनी इथल्या असणाऱ्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात अनेक गोष्टी ज्या आहेत त्यांनी उजागर करण्याचा आणि तंतोतंत कागदपत्री ज्याही गोष्टी आहेत त्या काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या संदर्भात प्रशासनाशी वेळोवेळी त्यांची खडाजंगी झालेली आहे आणि पत्राद्वारे सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे. मागे त्यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या संदर्भातील असणाऱ्या ज्या भ्रष्टाचाराच्या फायलींचा उकल करण्याचा देखील प्रयत्न केला होता, परंतु प्रशासन कारवाई करणार असे त्यांना असं ठोस काही सांगत नाही किंवा फक्त हो हो म्हणत आहेत. परंतु या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आपण नेहमी कुठल्याही आंदोलनाचा जो दणका असतो तो सातत्यपूर्ण असतो. आज जे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांचा गांभीर्य किती आहे त्या संदर्भात हे आंदोलन इतक्या 42-43 डिग्री सेल्सिअस मध्ये सोनू लाहोटी त्यांचे सर्व पदाधिकारी जे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता. आताच अधिकारी येऊन गेले, परंतु त्यांना अजून सुद्धा पत्र जे देत होते त्याचं समाधान झालेलं नाहीये आणि त्यांना ठोस कारवाई करण्यात यावी अशी त्यांची मनोमनी भूमिका आहे. तर चला बोलूया त्या संदर्भात, त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार सोनू भाऊ, स्वागत आहे आपल्या आमच्या चॅनल मध्ये. सोनू भाऊ, नेहमी आपण आम्ही पाहिले की आंदोलन जे असतं महाराष्ट्र की ते तंतोतंत असं जबरदस्त केलं जातं, परंतु त्याच्यामध्ये न्याय देण्याची भूमिका प्रशासनाची जी असते कुठेतरी कमी पडण्याची दिसते. त्यावेळेस आपली आक्रमकता भरपूर असते आणि आज ह्या ठिय्या आंदोलनात आक्रमकता दिसत आहे. काय सांगाल संपूर्ण प्रकार असा आहे की आम्ही महाराष्ट्र शासनाचे जे काही नियम आहेत त्या नियमाला धरूनच प्रत्येक गोष्ट करत असतो. इथं मनसेचे वैयक्तिक कुठलेही नियम हे नसतात किंवा आमच्या मनाचे कुठले नियम नसतात. त्या अनुषंगाने इथले मी 17, 18 ते 20, 21 पर्यंत विद्यापीठाचे लेखा परीक्षण अहवाल मागवले आणि त्याचे अभ्यास केल्यावर त्याचं ते पूर्ण वाचन केल्यावर मला गंभीर स्वरूपाचे लेखा आक्षेप त्याच्यात दिसून आले, जे की आपण त्याला घोटाळाही म्हणू शकतो. आणि 17, 18 पासून ते आतापर्यंत 8 वर्ष झालेले आहेत आणि नियंत्रक कार्यालय विद्यापीठातलं हे सातत्याने फक्त त्या कार्यालयांना दर महिन्याला एक पत्र काढतं की तुम्ही लेखा आक्षेप पूर्ण करा. जी गोष्ट महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार जास्तीत जास्त 6 महिन्याच्या आत व्हायला पाहिजे, पण ती काही झालेली अद्यापही झालेली नाहीये. मग मी काही दिवसापूर्वी ठिय्या आंदोलन केलं होतं कुलसचिव यांच्या दालनाच्या तिथं. मग त्यांनी मला म्हणले की आम्ही कारवाई करतो आणि आम्ही ह्यांचं वेतनही बंद करतो, तसं पत्रही त्यांनी मला दिलेलं. पण अचानक परत त्यांनी मीटिंग घेतली व कुलगुरू साहेबांच्या आदेशांनी त्यांनी त्यांचे वेतन परत सुरू केले आणि कुलगुरू साहेबांनी वैयक्तिक मला 2 महिन्याचा वेळ मागितला होता की 2 महिन्यात आम्ही सगळं क्लिअर करतो, जर हे पूर्ण नाही झालं तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, असं मला त्यांनी लेखी पत्र दिलेलं आहे. त्याचा त्या 2 महिन्याचा कालावधी संपतो 30 एप्रिलला, जो की काल झालेला आहे. आणि 2 तारखेला मी महाराष्ट्र दिनाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलन करण्याचं ठरवलं होतं, पण योगायोगानं शनिवार आणि रविवार आल्यामुळं आज आम्ही हे आंदोलन 5 तारखेला मंगळवारी इथं ठेवलेलं आहे. आणि आताही ते येऊन म्हणतात की अजून आम्हाला 15 दिवसाचा वेळ द्या. तर ते आता वेळ देऊन आणि हे कुठं कुठे धकवाधकवीचं सुरू आहे. मला माहिती आहे गेंड्याच्या कातडीचे आहेत हे विद्यापीठातले, म्हणजे सर्वच कर्मचारी तसे आहेत, पण मी काही पिछा सोडणार नाही. आज जरी माझं आंदोलन संध्याकाळपर्यंत असेल आणि जर समजा माझ्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर परत मी 15 दिवसानंतर अजून काही वेगळं आंदोलन करेल. जसं एखाद्या डॉक्टरकडे आपण जातो आणि समजा डॉक्टर कसं आहे, आपल्याला अगोदर गोळी देऊन बघतो, नाही बरं वाटलं तर इंजेक्शन देतो, नाही बरं वाटलं तर सलाईन देतो, नाही बरं वाटलं तर मग ऑपरेशन करतो. आता सध्या गोळी देऊन आम्ही ह्यांना सुधारवण्याचा प्रयत्न करत आहोत, पण बघू आता काय होतं ते. लेखा परीक्षण अहवाल सादर करण्यासाठी एवढी दिरंगाई होत असताना आपल्यासारखे एका पक्षाचे पदाधिकारी निवड करतायत, तर इतकी कारवाईला दिरंगाई काय कारण काय? ह्याच्यात काय आहे की सगळ्याचे हात एकमेकात गुंतलेले आहेत. म्हणजे ह्याला एक साधा आणि सरळ शब्द असं म्हणता येईल की आओ चोरो बांधो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा, असं हे विद्यापीठ म्हणजे ज्यांच्याकडे लेखा आक्षेप आहे आणि जे कारवाई, हे दोघांतही साठलोट आहे, काहीतरी देवाणघेवाण नक्कीच काहीतरी चालत असेल. म्हणून तर
म्हणजे 6 वर्षानंतरही त्या प्रकरणावर कुठली कारवाई होत नाही. विशेष म्हणजे ह्याच्यातले बरेच अधिकारी हे रिटायर होऊन गेलेत, काही जण तर वारलेले सुद्धा आहेत. तर ह्यांना ही गोष्ट निदर्शनास येत नाही का? वेळेत ही जर कारवाई झाली असती तर कमीत कमी मी तर हा घोटाळा काढलाय, वसूल पात्र रक्कम त्या लेखा परीक्षणाच्या अहवालानुसार ही जवळपास 2 कोटीची आहे. अजून तर पुढचे लेखा परीक्षण अहवाल येणं बाकीच आहे. तर मग ह्यांना कोणाची भीती नाही. आणि हे गाजावाजा काय करतात की विद्यापीठ प्रशासन काही वेगळं आहे आणि राज्यपालच्या अंडरमध्ये येतं म्हणून सामान्य माणूस किंवा कुठला राजकीय नेता इथपर्यंत आला नाही. पण मी पूर्ण अभ्यास केला, हे पूर्ण महाराष्ट्र शासनाचेच नियम इथं लागू पडतात. अशा आदरभावाचं ते आम्हाला कोणी बघणार नाही, आमचं कोणी काही वाकडं करणार नाही. पण असं लेखा परीक्षण अहवालातून जे सादर होणार आहे त्याच्यात जे दोषी अधिकारी आहेत काय आहेत त्यांच्यावर ठोस कारवाई अशी मुख्य मागणी आहे आपली. हा, त्यांच्यावर कारवाई करा ना. बऱ्याच म्हणजे लेखा परीक्षण अहवालात असे नमूद केलेले आहे की बऱ्याच लोकांनी त्यांना डॉक्युमेंट सुद्धा दिले नाहीत लेखा परीक्षण करायला. म्हणजे काय दिलं नाही, म्हणजे कुठं ना कुठं तरी पाणी मुरायला लागले. हे चोर आहेत, त्यांनी काहीतरी चोऱ्या केल्यात म्हणून लेखा परीक्षणाला डॉक्युमेंट दिले नाहीत ना. आणि ज्यांनी दिलेले त्यांच्या पूर्ण ज्या माहिती आलेल्या आहेत तर त्यांच्यावर कारवाई करत नाही. फक्त जर महिन्याला पत्र काढायचं, ते काहीतरी येऊन या नियंत्रक कार्यालयाला वगैरे काहीतरी चिरीमिरी देणार, परत दुसऱ्या महिन्यात ह्यांना गरज वाटली की पत्र काढायचं. म्हणजे प्रशासकीय यंत्रणेवर कुणाला दबावणार आहे नाहीच काहीच नाही राहिले. भोंगळ कारभार. अतिशय चुकीची आहे. कुलगुरू ही फार मोठी पोस्ट आहे, त्यांची रिस्पेक्ट आम्ही केली, करतही राहू, पण त्यांना आता कारवाई करावं लागेल. हा विषय त्यांना सोडून जमणार नाही. बरं, आता पुढे कशी वाटचाल असेल या संदर्भामध्ये? कारण आताच अधिकारी आले होते, अधिकारी येऊन गेले. परत त्यांनी कालच मला पत्र पाठवले की आंदोलन करू नका, आम्ही कारवाई करतो, 15 दिवसाचा वेळ द्या. पण ते काही नाही, कोपराला गुळ लावायलेत आणि खा म्हणाले. हे खाणं शक्य नाहीये, ते जमणार नाही. आज त्यांना कारवाईचं पत्र काढावं लागेल, त्याच्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना माघार घेणार नाही. निश्चितच महाराष्ट्र नवनिर्माण सेना माघार घेणार नाही. लेखा परीक्षण अहवालामधून जे दोषी अधिकारी आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची ठोस भूमिका घेऊन आज हे आंदोलन तीव्र त्यांनी केलेलं आहे. निश्चित यानंतर आपल्याला पाहणं बाकी आता कुठली कशी भूमिका यानंतर मनसेची असेल. रोखठोक भूमिका घेण्यासाठी आपल्या मनसेचे पदाधिकारी नेहमी तत्पर असतात. माझ्यासोबत शेख मामूद सोबत मी राहुल वेवाळ, परभणी.